नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात लोकशाहीचा आवाज, जनतेचा मंच, मतदारांचा विचार. आज आपण खास संवाद साधणार आहोत आंबुलगा जिल्हा परिषद निवडणुकीतील एका उमेदवारासोबत जे आपल्या भागातील विकास, पारदर्शकता आणि लोककल्याणाचा नवा आराखडा घेऊन मैदानात उतरले आहेत. चला तर मग स्वागत करूयात. साहेब, आपला अल्पसा परिचय द्या, ओळख आणि प्रेरणा. नमस्कार. नमस्कार. मी विठ्ठलराव पाटील, अवळसांगवी येथील रहिवासी असून मी अवळसांगवी आणि गिरक्ताळ आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मला लोकांनी 10 वर्षापूर्वी मला सरपंच म्हणून ठेवलेला आहे. मी माझ्या गावातली, मी सध्या विरोधी पक्षामध्ये असताना देखील बरेच कामं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण आंबुलगा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायचं का ठरवलं आहे? मी तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आमचे वडील स्वर्गीय वामनराव पाटील यांनी काँग्रेसच काम केलं आहे आणि त्याच्यामुळं मला काँग्रेसबद्दलची खूप म्हणजे मला आस्था आहे. काँग्रेसबद्दल मला आवड आहे आणि मी आतापर्यंत माननीय निलंगेकर साहेब, आमचे विलासराव देशमुख साहेब, अमित भैया साहेब त्यांच्या नेतृत्वातून मी काम करत असताना लोकसेवेला डॉक्टर काळगे साहेबांसाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि मला अभयदादा साळुंकेने मला आंबुलगा सर्कलमध्ये सर्कल प्रमुख म्हणून नेमल्यामुळं. बरं, आंबुलगा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्वलंत स्थानिक समस्या कोणती आहे? खूप समस्या आहेत. आता आम्ही 15 गाव, आमच्या आंबुलगा सर्कलमध्ये एकूण 15 गाव आहेत. हे 15 गाव फिरत असताना त्यामध्ये त्या गावाला जात असताना रस्त्याची अडचण आहे, पिण्याच्या पाण्याची अडचणी आहेत. आणि परवा तर तुम्हाला माहिती आहे खूप अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीच्या काळात लोकांची शेती वाहून गेली. ते वाहून गेल्यानंतर शासनानं एक थोडंसं बजेट मंजूर केलंय असं म्हणतंय, पण ते काही लोकांना पडले, काही लोकांना आणखी पडलंच नाही. आणि काल तर तुम्ही परवा पडलेल्या पावसामुळे तर रेणापूरमध्ये बनमी लोकांच्या वाहून गेलेत. ही एवढ्या मोठ्या समस्या आहेत. बरं साहेब, आपण निवडून आल्यास आंबुलगा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण निवडून आल्यास आपली पहिले पावले काय असतील विकासाच्या बाबतीत? आपले पहिले पावले काय असतील? हे बघा, आम्ही काँग्रेस पक्ष मुळापासून सामान्य लोकांच्या सोबत राहणारा पक्ष आहे. म्हणून आम्ही जे आमचे तळागाळातील लोक आहेत त्यांचा विकास करण्याच्या आम्ही दृष्टिकोनातून आम्ही राजकारणात उतरले आहोत आणि त्या लोकांचा विकास झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. बरं, पाणी टंचाई, शेती संकट, रस्ते तर खूपच, रस्त्याच्या खूपच, शिक्षण क्षेत्रातील अडचणी, यावर आपली शासन ठोस योजना काय आहे? आता तुम्ही बघताय शासन जिथे विद्यार्थी संख्या कमी आहे तिथं शासन शाळा बंद करण्याचा घाट घातलाय. आता मला एक सांगा, तुम्ही जर समजा एखाद्या गावामध्ये विद्यार्थी संख्या कमी असेल, मान्य आहे त्या गावची लोकसंख्या कमी असेल, ती विद्यार्थी संख्या कमी असेल, पण तिथल्या जे मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे जे विद्यार्थी आहेत, लहान लेकर आहेत, त्यांनी जायचं कुठं? त्यांना त्याचं उत्पन्न खूप कमी आहे, ते बाहेरच्या शाळेत घालून. म्हणून आम्ही शासनाला प्रेशर करणार की तिथल्या जे जिल्हा परिषद शाळा आहेत ते शाळा तिथल्या चालू राहिल्याच पाहिजे, चालल्याच पाहिजेत. बरं, दिवसेंदिवस रोजगारी आणि युवकांसाठी संधी निर्माण नाहीत. हो, त्याबद्दल तुमचे धोरण काय? हे बघा, आता आम्हाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून जर सांगायचं म्हणलं तर आम्हाला जिल्हा परिषद आणि आम्हाला विधानसभा आधी काबीज करावी लागणार आहे. विधानसभा काबीज केल्यानंतर आम्ही सरकारमार्फत ते धोरण अवलंबण्याचा प्रयत्न करू. एक साधी जिल्हा परिषद काय करू शकते, ज्या करता येईल जिल्हा परिषदेच्या काय करू शकते, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात विकास पोहोचावा, पारदर्शकता कशी राखाल तुम्ही? तर रस्ते, गावाला जायचे रस्ते कच्चे आहेत. पारदर्शकता म्हणतोय मी. पारदर्शकता म्हणजे मला सांगा, तुम्ही ज्या गावामध्ये खूप अडचणी आहेत लोकांच्या, त्या लोकांच्या अडचणी दूर केल्याच पाहिजेत आपल्याला. तिथं आपल्याला ज्या लोकांना म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपण दिल्याच पाहिजेत, त्यांचा तो हक्क आहे. आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आपली भूमिका काय असेल? भ्रष्टाचार तर कमी झालाच पाहिजे, भ्रष्टाचार निर्मूलन झालंच पाहिजे, त्यात काही शंकाच नाही. महिलांसाठी आणि वंचित घटकासाठी आपण कोणते उपक्रम राबवणार? महिलांसाठी बचत गटाच्या योजना आहेत त्या सक्षम केल्या पाहिजे, त्यांना ते कर्ज दिलं पाहिजे, अनुदान दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत. वंचित घटकासाठी काय करणार? जे की तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आजही असे अनेक वंचित कुटुंब आहेत जे की त्यांना जेवण्याच्या देखील समस्या आहेत, त्यांच्यासाठी आपण काय करणार? त्यांच्यासाठी तर एक माजी शासनाने आमच्या काळात काढली होती ती भाकरी केंद्र वगैरे, ती घरपोच जेवण, ती योजना आम्ही परत चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याला पक्षापेक्षा मतदाराचा आवाज अधिक महत्वाचा आहे का? हो, 100%. पक्षापेक्षा मतदारांचा आवाज अधिक महत्वाचा आहे का? हो, 100% करेक्ट आहे तुम्ही म्हणाल ते. पक्षापेक्षा मतदाराचा अधिक आवाज आहे. समजा आम्हाला पार्टीने तिकीट दिली नंतर मतदार आम्हाला नाकारत असतील तर
मी त्याही गोष्टीचा मी आदर करेन. मला मतदारांनी थांबा म्हटल्यानंतर मी थांबणार आहे. आणि हे 100%. पक्ष निर्णय आणि मतदार हित यातील संघर्ष झाला तर आपण कोणाला प्राधान्य द्याल? नाही, आम्ही दोन्हीचाही आदर करू. आम्ही पक्षाचाही आदर करू आणि मतदारांचाही आदर करू. त्यामध्ये पक्ष आणि आम्ही बसून चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ आम्ही. आजच्या राजकारणामध्ये मूल्यनिष्ठ नेतृत्वाची गरज आहे. हो, आपण स्वतःला कशी वेगळे सिद्ध कराल? आम्ही लोकांपर्यंत पोहोचू, लोकांच्या अडचणी स्वतः आम्ही जाणून घेऊ आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू आम्ही. सामाजिक सलोखा, धर्मनिरपेक्षता हो, आणि संवैधानिक मूल्ये जपण्यासाठी आपण कोणती पावले उचला? आम्ही फुले शाहू आंबेडकरांनी जी योजना राबवलेल्या आहेत, त्यांचे जे विचार आहेत ते मूळ विचार आम्ही लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपण लोकप्रतिनिधी झाल्यास हो, जनतेला थेट संवाद साधण्याचे कोणते माध्यम निर्माण करा? डायरेक्ट संपर्क लोकांसोबत ठेवू आम्ही. थेट संबंध. बिलकुल डायरेक्ट संपर्क आम्ही लोकांसोबत ठेवू. कुटुंबामध्ये आम्हाला दलाल लागणार नाही, कोणी लागणार नाही. बरं साहेब. त्याची आम्ही ग्वाही देतो आम्ही. बरं साहेब, आपल्या मते एक आदर्श जिल्हा परिषद सदस्यामध्ये कोणते गुण असावेत? व्यक्तिमत्व विकास, लोकांसोबत जाणे, लोकांना भेटणे, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणे, लोकांच्या अडीअडचणी दूर करणे. ह्याच्यापेक्षा आणखी काय करावं वाटतंय तुम्ही सांगा मला. त्या गोष्टी आम्ही अंगी करत आम्ही. आपणास विरोधक कोणत्या बाबतीत कमी लेखतात आणि त्यावर आपले उत्तर काय? आता विरोधक आम्हाला का कमी लागतात? आमची सत्ता नाही, आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत. विरोधकांना सत्तेची मस्ती आहे, त्यांच्याकडे महाग पैसा आहे. तुम्ही बघितलं नाही कालच्या उत्तर निवडणुकीत. काय द्याल त्यांना? आम्ही त्यांना सांगेल जरा आम्ही सामान्य घरचे आहोत, साधे माणसं आहोत. आम्हाला संधी देऊन बघा एक वेळा. आम्ही तुमचा विकास करू, आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू, हेच आम्ही त्याला सांगणार आहोत लोकांना. बरं साहेब, बरं आपण आंबुलगा जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला कोणता संदेश द्या? आम्ही तुमच्या दारापर्यंत आलो, आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये पाठवावं आणि जिल्हा परिषद पाठवल्यानंतर तुमच्या ज्या अडीअडचणी गरजा आहेत त्या आम्ही तुम्हाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. हाच मी आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार गटातील लोकांना विनंती करतो आपल्या मार्फत. आणि मी त्यांना विनंती करून परत सांगतो की आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्याची व्यवस्था करावी. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार.